मोठ्या पिंपामध्ये एवढ्या मणी आहेत, हे सर्व मणी 14 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मणी येतील? वाटले हा शब्द असेल तर आपल्याला भागाकार करायचं आहे. वाटले हा शब्द असेल तर आपल्याला भागाकार करायचं आहे. मग पहा किती मणी आहेत? 56 म्हणजे काय? 5656. 14 मुलांना सारखे वाटले म्हणजे भागाकार 14 करायचं आहे. 14 28 14 चोक 56. मुलं काय करतात? पुन्हा 14 चोक 56 करतात. असं आपल्याला करता येत नाही मुलांना. 14 आपण एकाच विचार करतो, पुन्हा 0 येणार, मग 14 चोक 56. 404 हे उत्तर इथे येणार आहे. कारण तुम्ही भागाकार करताना चुका करता, हे तुम्ही विसरून जाता. ज्यावेळेस आपण भाग घालत असतो, भागाकार करतो, त्यावेळेस आपण आधी एका संख्येचा विचार करतो, एका अंकाचा विचार करतो. मग 14च्या पाड्यामध्ये 5 नसतं म्हणून आपण 56 बघतो. 14 चोक 56. मग पुढे काय होतं? हे आपण 5 एकाच संख्येला, एकाच अंकाला आपण खाली घेतो. मग 14 0 करावं लागतं, कारण 14च्या पाड्यामध्ये 5 नसतं म्हणून शून्याचा भाग बसतो. मग इथे 5, मग त्यानंतर 6 इथे येणार आहे. मग 14 चोक 56. अशा प्रकारे हे भाग घालून आपलं उत्तर काढायचं असतं. बरेच मुलं 44 करून 1 नंबरचा पर्यायामध्येच दिलाय, पहा 44. मग तुमचं उत्तर चुकणार आहे, घाई गडबड केलं तर उत्तर चुकणार आहे. म्हणून आपल्याला व्यवस्थित हे सोडवायचं आहे, शून्याला आपल्याला विसरायचं नाहीये. मग पहा 404 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिले, हे पर्याय तुम्ही पाहत नाही, घाई गडबडीत त्याला टिक करून टाकता आणि तुमचं उत्तर हे चुकतं, तुमचे मार्क जातात मुलांना. म्हणून हे काळजीनं आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर पहा, ऋतुराजने वाचनालयातील दररोज 5 गोष्टींची पुस्तके उन्हाळ्याच्या 29 सुट्टीमध्ये वाचली तर एकूण किती पुस्तके वाचली? दररोज 5 गोष्टींची वाचली आणि 29 दिवसाच्या सुट्टीमध्ये वाचली म्हणलेलं आहे. मग दररोज म्हणजे काय? 29 दिवसामध्ये रोज त्याने वाचले. एका दिवसामध्ये 5 तर 29 मध्ये किती काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करायचे. मग पहा 5 9 45 ला 5 हातचा 4 5 2 10 14 145. फक्त तुम्हाला गुणाकार करायचं होतं. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. तर हे जे काही प्रश्न आहेत ते आहेत इयत्ता 5वी स्कॉलरशिपचे पेपरमधील सराव संचमधील प्रश्न.